प्राजक्ता शुक्रेची लायकीच नाही आहे किंवा प्राजक्ता शुक्रे एवढा स्ट्रॉंग गेम प्ले कधी केली की एवढी सगळी लोक घरातनं बाहेर गेली. स्वतः म्हणजे मेन विलन आपण म्हटलं तरी चालेल, रुचिता जामदार जी अक्षरशः टॉपलाच जाईल की काय असं वाटत होतं, ती देखील बाहेर पडली. पण तरी देखील प्राजक्ता अजून गेमच्या आतमध्येच आहे. आता हे मी असं म्हणत नाही आहे, भरपूर सारे कमेंट्स आहेत जे तुम्हीच लोकांनी केले आहेत. तुमची जी कमेंट्स आहेत किंवा जी थेरी आहे ते आपण इथं बोलणार आहोत. नमस्कार, मी सर्वेशन, तुम्ही बघताय शब्दवेडे. पहिली गोष्ट तर हीच आहे की एखाद्या खेळाडूला सपोर्ट असणं नॅचरली आणि सपोर्ट जबरदस्तीचा देणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी असं का म्हणतोय, प्रभू शेळकेबद्दल पण हे खूप मॅच होतं. कारण प्रभू शेळकेला भाऊच्या धक्क्यावरती तुम्हाला आठवत असेल, जबरदस्तीचा रितेश देशमुख त्याला सपोर्ट करतात की काय असं वाटतं कधी कधी. म्हणजे जसं सूरज चव्हाण त्या मोदकाचा सीन होता, आठवतं का, गणपती बाप्पाला मोदक एक ठेवू का वगैरे, सेम टाईपचे टॅक्टिक्स तो करतो आणि त्या पद्धतीनं त्याला ओरडत नाहीत तर त्याला रितेश देशमुख सर खूप सपोर्ट करतात. म्हणजे एक ते थीम बनले, गरीबपणा किंवा आपुलकी किंवा असं नाही का, गोंडस टाईप, आम्ही सपोर्ट करतो बाबा साध्या मुलांना, या टाईपची एक थीम वाटते कधी कधी. आणि त्याच पद्धतीनं प्राजक्ताबरोबर पण हा गेम खेळला जातो असं भरपूर लोकांना वाटतं. ते का वाटतं? कारण प्राजक्ता शुक्रे कधी भांडणामध्ये पडत नाही, कधी कुणासोबत वाद घालत नाही, पण ती सिम्पल असते, अगदी सोज्वळ असते, अगदी चांगली गोंडस मुलगी आहे. अशा टाईपचा कंटेस्टंट घरामध्ये पाहिजे म्हणून बिग बॉस तिला एवढं पुढं ढकलतंय. अशा टाईपचं भरपूर लोकांचं कमेंट आहेत. पहिली कॅप्टन म्हणली होती, त्याच्यानंतर ती काय केली असा खूप मोठा प्रश्न प्रेक्षकांनी विचारलाय. मलाही कधी कधी वाटतं की कॅप्टन पहिल्यांदा म्हणली ते मान्य आहे, पण त्याच्यानंतर असा कुठला टास्क होता की त्या टास्कमध्ये जसं अनुश्री असेल किंवा जसं रुचिता असेल किंवा जसं सागर कारंडे असेल किंवा आपला आरबी असेल, आरबी पण तो काही केला नाही असं नाही, तो भरपूर अशा काही टॅक्टिक्स करतो, ते प्रॉप्स वगैरे असतात ते वरती फेकून देतो वगैरे वगैरे, असं काय करतो की तो येतोच लाईमलाईटमध्ये. पण तसं प्राजक्ता शुक्रे असं काय केली आहे टास्कमध्ये की जेणेकरून ती थोडंसं पुढं येते किंवा यायला पाहिजे असं लोकांनी विचारलंय. त्यानंतर टास्कमध्ये वीक परफॉर्मन्स असतो भरपूर. कित्येकदा असं होतं की समोरची जी म्हणजे ग्रुप आहे, समोरचा जो ग्रुप आहे, टोळी ग्रुपचं उदाहरण घ्या, तो पण खूप मोठा मुद्दा आहे की टोळी ग्रुपच्या विरोधात असणारी प्राजक्ता, तुम्हाला आठवते शिव्या वगैरे देण्यावरनं ती खूप रिॲक्ट व्हायची की तू असं शिवी देते तसं शिवी देते. ती नंतर टोळीला जॉईन झालं ना जरा कमी, म्हणजे ती फक्त टोळीला सपोर्ट करायला लागली. आरबीच्या वगैरे ग्रुपला ती म्हणजे साईडला करून ती टोळीला सपोर्ट करायला लागली. म्हणजे आपण आधी ज्या ग्रुपला आपण नावं ठेवतो त्याच ग्रुपबरोबर आपण जातो, हे पण एक खूप लोकांना न पटलेली स्ट्रॅटेजी आहे त्यांची. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या खेळाडूंचा बळी देणं, आता एक हा खूप मोठा विषय आहे. मी काही नावं सांगतो. करण सोनावणे, तुम्हाला आठवत असेल, करण सोनावणे ज्यावेळी बिग बॉसच्या गेममध्ये आला ना, लोकांना असं वाटलं होतं की खरंच हा खूप टॉपला जाईल, कारण कंटेंट क्रिएशनच्या दुनियेमध्ये तरी तो बच्चन माणूस आहे, त्यामुळे तो खूप चांगलं हसवेल लोकांना, खूप चांगल्या स्ट्रॅटेजीज प्लॅन करेल. तो अख्ख्या घरामध्ये फक्त एकाच व्यक्तीच्या क्लोज झाला, जास्त क्लोज, ती म्हणजे प्राजक्ता शुक्रे. आणि हे पटण्यासारखं नाही आहे की करण सोनावणे स्वतः गेमच्या बाहेर पडला पण प्राजक्ता अजून गेममध्ये. म्हणजे करण सारखा स्ट्रॉंगेस्ट प्लेअर जो एवढी स्ट्रॅटेजी, तुम्हाला काय वाटते, करण आणि जर प्राजक्ता दोघं मिळून स्ट्रॅटेजी करत असतील तर त्याच्यामध्ये मेन स्ट्रॅटेजी कोण करत असणार आहे? ऑब्व्हियसली मला तरी वाटतं करणच. पण करण एवढं स्ट्रॅटेजी करून देखील त्याला बाहेर काढलं गेलं, पण प्राजक्ता शुक्रे अजून इन गेम आहे. त्याचबरोबर सचिन कुमावत, जिला म्हणजे भाऊ किंवा बहीण हे छान त्यांचं सुंदर नातं होतं, त्या ग्रुपमधलं सचिन कुमावत पण बाहेर पडला. त्यानंतर सागर कारंडे हे देखील कालच्या एविक्शन, म्हणजे जेव्हा रुचिता बाहेर पडली त्या एविक्शनला सागर कारंडेला विचारण्यात आलं की बाबा तुझी जवळची मैत्रीण कोण आहे जिच्या हातानं तू एविक्शनमध्ये तुझं नाव वाचलं जाईल आणि तू बाहेर जाशील, तर तो देखील हिलाच बोलवला, प्राजक्तालाच बोलवला. म्हणजे ही सगळ्यांच्या बरोबर गोड राहून सगळ्यांचा बळी देते की काय, अशा पद्धतीचे एक र्युमर किंवा अशा पद्धतीचे कमेंट्स सध्या सुरू आहेत. त्याचबरोबर सुरुवातला ज्या टोळी विरुद्ध होती त्याच टोळीला सपोर्ट करणं, टोळीचा विषय जो आहे, त्यातल्या प्रत्येक म्हणजे कंटेस्टंटला, ती रुचिता असेल, ती अनुश्री असेल, बाबा तू किती घाण बोलते, तू किती शिव्या देते, मान्य आहे, अख्खा महाराष्ट्र बघतोय, पण आधी तुम्ही त्याच व्यक्तीला शिव्या घालताय, नंतर तुम्ही त्याच व्यक्तीला सपोर्ट करताय, हे लोकांना थोडंसं न पटण्यासारख्या आहेत गोष्टी. काही प्लेयर आहेत, लोकांचा हा प्रश्न आहे की प्राजक्ता शुक्रे या प्लेयरपेक्षा स्ट्रॉंगेस्ट आहे का आणि ती कशी आहे. त्या प्लेयरची नावं आहेत रुचिता जामदार. नो कमेंट्स, कारण रुचिता जामदार कशीही होती, काहीही होती, पण ती एक स्ट्रॉंग प्लेयर 100% होती. म्हणजे लिटरली अख्ख्या महाराष्ट्राला ते नसतं का, एक विलन टाईपचं कॅरेक्टर रुचिता होती. ती बाहेर जाईल असं मलाही पर्सनली वाटलं नव्हतं लवकर एवढ्या, पण ती गेली, मान्य गेली. पण रुचिता जामदारपेक्षा ही प्राजक्ता शुक्रे स्ट्रॉंग आहे का असं तुम्हाला वाटतं का? ऑनेस्टली सांगा बरं काय, म्हणजे असं नको उगाच आवडते म्हणून सांगायचं किंवा आवडत नाही म्हणून नाही म्हणायचं.
मनापासून सांगा, जर तुम्ही बिग बॉसचे फॅन्स असाल किंवा बिग बॉस चाहते असाल, तर तुम्हाला काय वाटतं की रुचिता आणि प्राजक्ता शुक्रे यांच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे खरंच तुम्हाला स्ट्रॉंग वाटते का? त्यानंतर दुसरं नाव आहे करण सोनवणे. करण सोनवणे आणि प्राजक्ता शुक्रेमध्ये तुम्हाला खरंच परत प्राजक्ता शुक्रे स्ट्रॉंग वाटते का? कारण करण सोनवणे देखील घरातनं बाहेर गेलाय. आता तुम्हीच विचार करा. त्यानंतर ओमकार राऊत. ओमकार राऊत कसाही असला तरी तो भिडायचा. प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्या विशालच्या म्हणजे विशालबरोबर जे ताकदीचं जे त्यांचं वॉर होता, त्यामध्ये स्वतःहून तो पडायचा, स्वतःहून भिडायचा, दिसायचा रे तो, काहीतरी करायचा. पण प्राजक्ता शुक्रे आणि ओमकार राऊतमध्ये जर तसं कंपॅरिझन केलं तर टास्कमध्ये म्हणा किंवा घरात दिसण्याबद्दल म्हणा किंवा स्वतः पुढे येऊन म्हणजे फ्रंट स्टेजला येऊन काम करण्यामध्ये म्हणा, इश्यू करण्यामध्ये, राडा करण्यामध्ये, व्हॉट एव्हर कंटेंट काढण्यामध्ये तुम्हाला वाटतं का की ओमकार राऊतपेक्षाही प्राजक्ता शुक्रे स्ट्रॉंग आहे? आयुष असेल, रोशन भजनकर असेल, ही अशी नावं आहेत, ही नावं भलेही म्हणजे ए ग्रुपमधल्या लोकांसाठी बी ग्रुप हा विलन असतो. त्यामुळे आता हे बाकीची काही नावं आहेत, रुचिता असेल किंवा रोशन असेल, हे बी ग्रुपमधले असल्यामुळे ए ग्रुपच्या चाहत्यांसाठी ते विलन्स असतील. पण कधीतरी विचार करा की ते जरी विलन टाईप असले तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी देखील, पण ते ॲज अ कंटेस्टंट म्हणून त्यांचा प्ले खूप स्ट्रॉंग होता, त्यांचा खेळ खूप स्ट्रॉंग होता. पण तरी देखील त्यांना बाहेर करण्यात आलं जस्ट बिकॉज ऑफ वोट्स. आता तुम्ही सांगा, बिग बॉस जी लोक गाजवत आहेत त्यांना वोट्स कमी पडत आहेत असं म्हणायचं आहे त्यांना? म्हणजे लिटरली म्हणजे मला तेच कळत नाही की प्राजक्ता शुक्रे असेल किंवा तो प्रभू असेल, त्यांचं असं काय नेमकं टॅक्टिक्स आहेत किंवा असा काय गेम प्ले आहे की त्या गेम प्लेमुळे महाराष्ट्र कायम त्यांना वोट करतो आणि कायम सपोर्ट करतो. मग करण सोनवणेची एवढी मोठी फॅन फॉलोविंग आहे, आपला सचिन कुमावत त्याची तरी किती मोठी फॅन फॉलोविंग आहे त्या साईडला, पण तरी पण त्याला वोट कमी पडतात असं म्हणणं आहे म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे वोटिंग त्यांच्या त्या ट्रेंड्सवरती. पण खरंच या सगळ्या गोष्टी त्या गोष्टींच्यामुळे वाटतं की प्राजक्ता शुक्रेचा कुठंतरी डार्क गेम जो आहे तो गेम प्लॅन काय आहे किंवा बिग बॉस का तिला बचाव करतात किंवा तिला वाचवतायत, खरंच का वाचवतायत, ह्या सगळ्या गोष्टींची प्रश्न खूप मनामध्ये घर करतात. तुम्हाला काय वाटतंय की बाबा प्राजक्ता शुक्रेबद्दल खरोखर ऑनेस्टली तुमचं मत काय आहे? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका, कारण अशाच कमेंट्सवरनं हा व्हिडिओ केला आहे. हे जे तुम्हाला मी आता पॉईंट सांगितले हे माझे पॉईंट नाही आहेत, हे आत्ताच्या आधीच्या व्हिडिओला किंवा इंस्टाग्रामला मी काल रुचिता गेल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता, रील टाकली होती यजमान ऑफिशियल. इंस्टाग्रामला पण कनेक्ट व्हायला विसरू नका, तिथे देखील बिग बॉसचे खूप व्हिडिओज मी टाकत असतो. तर तिथं मी एक व्हिडिओ टाकला होता काल की बाबा रुचिता बाहेर गेली, त्याचं शॉकिंग वाटण्यासारखं काही नव्हतं. त्याच्यामध्ये प्रभू असेल किंवा ही रुचिता असेल, या सगळ्यांच्यावर एक व्हिडिओ केला होता. त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये हे सगळे पॉईंट्स आले होते, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सगळे पॉईंट्स आले होते. त्यामुळं तुम्ही कमेंट्स करत राहा. तुमचे भलेही मी तुमचं नाव नाही घेणार, कारण मला कुणाला डिफेम करायचं नसतं किंवा तुम्ही जे मुद्दा मांडता कमेंटमध्ये तो मुद्दा दुसऱ्याला पटेलच असं नसतं, पण तुमचा मुद्दा मी घेतो महत्त्वाचा. त्यामुळे नक्की कमेंट्स करत राहा. आपलं काम आहे, आपण व्ह्यूवर्स आहोत, आपल्यासाठीच हा शो बनलेला असतो. त्यामुळे कुणाला हेट नाही, पण मत मांडत राहा. त्या कमेंट सेक्शनमधनं मला कळेल परत की तुमचं काय मत आहे, आपण त्याच्यावर परत एक व्हिडिओ बनवूया. बाकी बघत राहा शब्दवेडे चॅनल, आपलं चालूच आहे, निवांत एन्जॉय करत राहा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.